नमस्ते शेठ जी। नमस्ते। हे नटू काका आणि बाघा आले नाही अजून? नाही शेठ जी। आज येऊ दे त्यांना, आज त्यांची वाट आहे। जेव्हा बघू तेव्हा पगार वाढवा, पगार वाढवा। गुड मॉर्निंग शेठजी। अरे शेठजी मी नाही, शेठजी तर तुम्ही आहात। मी आल्यानंतर आरामात येता, सकाळी फोन केला तर फोन नाही उचलत, मग सुट्टीसाठी मला फोन करणं महत्वाचं नाही समजत, पण दयाला फोन करता। ते शेठजी आज बावरीजींचे आई बाबा आले आहेत ना, तर ते मग आजच्या आज भेटायला जायची काय गरज आहे? उद्या नाही भेटू शकत? काम संपल्यावर? जेव्हा बघू तेव्हा सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे, लवकर जायचं आहे, वरून पगार वाढवा, पगार वाढवा। एक वेळा मगनचा पगार वाढवेन, पण तुमचा नाही वाढवणार। थँक्यू शेठ जी। ओ भाऊ, काय थँक्यू? रागात बोललेली गोष्ट पकडून बसू नको। चल चल, उभा नको राहू, जा जा गोडाऊन मध्ये जाऊन आपलं काम कर। आणि नटू काका, तुम्ही हा चेक आताच्या आता बँक मध्ये भरून घ्या। बरं शेठजी। हा चल बाबा, आता तू माझ्या समोर असा उभा नको राहूस, साफसफाई करून दुकान चकाचक कर। माहित आहे ना आज ते शेठ धनराज सिंघानियाजी येणार आहेत। चल चल कामाला लाग, चल। हो शेठजी। हा चला। शेठजी मी बँकेत जाऊन येतो। हो शेठजी ते मी गोडाऊन मध्ये जाऊन आपलं दुकान साफ करण्याचा फडका घेऊन येतो। हा आलो आलो, लगेच आलो। हा बोला बोला बावरीजी, झालंय का तुमचं आईबाबांशी बोलणं? होय झालं, पण एक खूप मोठी गडबड झालीये। तुम्ही आत्ताच्या आता भोलेनाथच्या देवळात या, तुमच्याशी अर्जंट बोलायचंय, नाहीतर आपण कधीच नाही भेटू शकणार। काय? हॅलो हॅलो बावरीजी। अरे बापरे, हे काय बोलले बावरीजी? कधीच भेटू नाही शकणार म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली असणार। काय करू? शेठजी सुट्टी देत नाही आहेत आणि बावरीजी तर मला हाका मारतायत। हे देवा, हे कसलं संकट आहे रे बाबा। शेठजी शेठजी, काय झालं? सॉरी। काय केलं तू? नाही नाही शेठजी, मी काहीच नाही केलं। मग सॉरी कशाला? ते शेठजी, मला जरा जावं लागणार। बावरीजींनी मला अर्जंट देवळामध्ये बोलवलंय, मी जाऊ का हो? तुला लाज वगैरे काही वाटते की नाही? अजून आला नाही की मी जाऊ? हे काय लावलंयस? नट्टू काका बँकेत गेले आहेत, कोणी ग्राहक आलं तर कोण बघणार त्यांना? कुठेही जायचं नाही आहे, चल गपचूप काम कर। या 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 या, बोला काय पाहिजे? एक चांगलीशी वॉशिंग मशीन दाखवा ना। नक्की। बघा मॅडम आणि सरांना वॉशिंग मशीन दाखव। हो, या 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 ना दादा, हे बघा, हे आहे वॉशिंग मशीन। यात ना घंटा वाजते आणि प्रार्थना केली तर कपडे सुद्धा धुतले जातात। काय काय बोलताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी। बघा इथे ये बाळा जरा। बोला शेठजी। काय करतो आहेस तू? सॉरी शेठजी, ते बावरीजींशी बोलून ना मला खूप टेन्शन आलंय शेठजी। शेठजी प्लीज वॉशिंग मशीन तुम्ही दाखवाल का हो? अरे बापरे, पुन्हा बावरीजींचा फोन आला। काही चर्चा नाही करायची आहे बावरी सोबत। जा ग्राहकांना वॉशिंग मशीन दाखव। बर बर बर। ही बघा। हे बागेश्वरचे फोन का उचलत नाहीयेत? बाबा, हॅलो। काय झालं बाळा? बागेश्वरला किती वेळात घेऊन येतेस? बाबा मी बागेश्वरजींना घेऊन येतेच आहे। हो लवकर ये। काय म्हणाली बावरी? येते। अच्छा, जर कस बागेश्वरजी नाही आले तर आमचं नातं कायमचं तुटून जाईल आणि मला पुन्हा कानपूरला जावं लागेल। शेठजी चेक जमा केला। शाबास, मग आता काय हार घालून तुमचा सत्कार करू? शेठजी, नट्टू काका आले
आता मी जाऊ का हो? अरे काय जाऊ नटू काका, समजावा जरा याला. व्हॉट हॅपन बागा? नटू काका, बावरीजींचा फोन आला होता. काहीतरी मोठं टेन्शन आहे. बोलली की आज जर आपण नाही भेटलो तर पुन्हा कधी नाही भेटू शकणार. मला आत्ताच्या आता अर्जंट महादेवांच्या देवळात बोलवलेलं आहे, पण शेठजी मला जायलाच देत नाहीये तो. अरे जायला नाही देत वाल्या. मी इथे दुकान उघडून बसलो आहे आणि मी तुला उद्या तर सुट्टी दिली होती. रोज रोज सुट्टी नाही देऊ शकत. नटू काका, तुम्ही काय उभे आहात? चला काम करा. बर करतो. आणि तू सुद्धा उभा कसलायस? काम कर. ते बघ ग्राहक आले. चल चल चल, सांभाळ सांभाळ. या या भाऊ, या 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 या. तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे का? होय आहे ना. बघा स्मार्ट टीव्ही दाखव. चल लवकर. हा या 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 या. शेठजी प्लीज प्लीज मला जाऊ द्या ना. बावरीजी खूप टेन्शन मध्ये आहे तो. जर का मी नाही गेलो ना तर खूप मोठं संकट येऊ शकतं. प्लीज शेठजी, प्लीज मला समजून घ्या. अरे तू समज ना बिंडोक, मी तुला नाही जायला देऊ शकत. धनराज सिंघानियाजी येणार आहेत. आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे. अरे विचार कसला करतोय? जा, ग्राहक वाट बघत आहे. जा बाबा जा. सॉरी शेठजी, पण माझं कामात मन नाही लागणार आज. कामात मन नाही लागत आहे म्हणजे? हे बघ, जर तुला नोकरी करायची आहे तर कामात मन लावावं लागणार. कसं लावणार शेठजी? मन तर एकच असतं ना हो. आणि ते तर मी बावरीजींना कधीच देऊन टाकलं. एक मिनिट हा भाऊ, एक मिनिट. नाही नाही, तुम्ही तुमचं आवरून घ्या. मी दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो. नाही नाही, ऐका भाऊ. अरे अरे भाऊ, ऐका ऐका ना, ऐका. बघितलं, तुझ्यामुळे ग्राहक निघून गेला. नटू काका, बोला शेठजी. हे बघा जरा, बघा याला. इथे कामाचं इतकं टेन्शन आहे आणि या वायफळ वायफळ बडबडतो आहे. काय झालं बागा? हो हो वडील, राहू द्या राहू द्या. हे बघ बाघा, जर का तुला इथे नोकरी करायची आहे तर तुला मन कामातच लावावं लागणार. सॉरी शेठजी, आज तर ते शक्य नाहीये. अच्छा, जर असं आहे तर ठीक आहे. तुम्हाला नोकरी करायची काही गरज नाही. तुम्ही आजाद आहात. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही काय बोलताय शेठजी? मग अजून काय बोलू नट्टू काका? यांचं मन कामात नाही लागत आहे, ते स्वतः सांगत आहे. मग मी जबरदस्ती यांना नोकरीवर कसं ठेवू शकतो? त्यांच्याकडून जबरदस्ती काम कसं काय करून घेऊ? जा बाबा जा, तू प्रेमच कर. हा, तुला नोकरी करायची गरज नाही आहे. हा, भाऊंनी मन प्रेमात लावलं आहे ना, कामात मन नाही लागणार. जा बाबा जा जा, प्रेम कर. हा जा. ठीक आहे शेठजी, जसं तुमचं नशीब. सॉरी सॉरी, जसं माझं नशीब. बघा बघा नट्टू काका, बघा, मी बोललो आणि यांनी मानलं सुद्धा. याला नोकरीची पडलीच नाही आहे. पडली आहे शेठजी, पण तुम्ही तर मला या मधल्या वाटेवर आणून ठेवलेलं आहे. एका बाजूला ही नोकरी आहे आणि दुसऱ्या बाजूला बावरीजी आहे. आणि आज जर का मी बावरीजींना गमावलं ना तर मला भीती आहे की माझी हालत सुद्धा पोपट भाऊंसारखी नको व्हायला. बागा, नाही नाही नट्टू काका, आता याला समजवण्यात काही अर्थ नाही आहे. याचं डोकं आता काम करायचं बंद झालं आहे. तू जा बाबा जा जा जा, निघून जा. मी आत येऊ की मी सुद्धा निघून जाऊ? अरे धनराज सिंघानियाजी, या 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 सेठ, या 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 या. सॉरी शेठजी, जातो मी. शेठजी, आशा करतो की तुम्ही कधीतरी मला समजून घ्याल आणि मला माफ कराल. येतो हमी.